ठीक आहे, चला आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 8वीच्या मानसिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट या विषयाच्या तर्क आणि अनुमान या घटकातील 2018 ते 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने विचारलेल्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण आज पाहणार आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न बघा, अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे. दिलेली माहिती व्यवस्थित एका तक्त्याच्या रूपाने मांडता आली तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सापडतं. ती माहिती कशा पद्धतीने तक्त्याच्या स्वरूपात मांडायची आणि उत्तरं कशी शोधायची हे आज आपण पाहणार आहे. आज जे प्रश्न आपण पाहणार आहे ते सगळे प्रश्न आतापर्यंत परीक्षा परिषदेने विचारलेले प्रश्न आहेत. इकडचे तिकडचे आयरे गैरे प्रश्न नाहीत, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न अतिशय महत्त्वाचा असणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा, संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो. ठीक आहे, काही मुलींची नावं दिलेत आणि त्या मुलींना आवडणाऱ्या फुलाचं नाव दिलंय. बघूया आपण. संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो. सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवडा आवडतो. चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. संगीता व राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. संगीता, नमिता, नीता. बघा मुली किती आहेत. संगीता, नमिता, नीता. संगीता, नमिता, नीता. अजून कोणती मुलगी आहे का इकडं. सरिता आहे. पहा सरिता आहे. त्याच्यानंतर राधा आहे. राधा. आता काय करायचं आपल्याला, यांना आवडणाऱ्या फुलांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. कोणती नावं आहेत बघा. फुलांची नावं लिहूया. गुलाब. संगीता, नमिता आणि नीता यांना गुलाब आवडतो. ठीक आहे, संगीता, नमिता आणि नीता यांना गुलाब आवडतं. पुढे जाऊया. सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवडा आवडतो. केवडा सरिता व्यतिरिक्त सर्वांना. सरिताला आवडत नाही, व्यतिरिक्त सर्वांना आवडतो, म्हणून आपण इथं बरोबरचं टिक करतोय. पुढे चला. चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. चाफा फक्त नीता आणि राधाला आवडतो, बाकी कोणालाही आवडत नाही. फक्त शब्द वापरल्यामुळं राधा आणि नीता या दोघींनाच आवडतोय, बाकीच्यांना आवडत नाही. संगीता व राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो. चला बघा, संगीता व राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो. संगीता आणि राधा यांना मोगरा आवडत नाही. या दोघी सोडून इतरांना मोगरा आवडतो. संगीता आणि राधा व्यतिरिक्त इतरांना ठीक आहे मोगरा आवडतो. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणते फूल नमिताला आवडत नाही. नमिताला कोणतं फूल आवडत नाही रे. चाफा आवडत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असेल. पहा पुढचा प्रश्न. संगीताला आवडते मात्र राधाला आवडत नाही असे फूल कोणते. संगीताला आवडतंय, राधाला आवडत नाही. बघा लक्ष द्या. मोगरा संगीताला आवडत नाही. फक्त संगीताला आवडणाऱ्या फुलांचा विचार करूया. संगीताला गुलाब आणि केवडा आवडतो. राधाला आवडत नसलेलं फूल पाहिजे. आता केवडा इथं संगीताला आवडतो तर राधाला सुद्धा आवडतोय. मग गुलाब संगीताला आवडतंय, मात्र खाली राधाचं काही विशेष माहिती प्रश्नामध्ये दिलेली नाही. फक्त त्यांनी म्हटलं होतं की संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो. या तिघींना आवडतो याचा अर्थ या दोघींना आवडत नाही. असा जर आपण तर्क लावला तर संगीताला आवडते मात्र राधाला आवडत नाही असे फूल कोणतं येणार रे. संगीताला आवडतंय, राधाला आवडत नाही असं फूल गुलाब येईल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. काय म्हटलं पहा. फरीदा, ईशा, दीपिका, समीरा, बबिता व अंतरा या षटकोनी टेबलाभोवती प्रत्येक कोणाला बसल्या आहेत. ओके, षटकोनी टेबल आहे. किती जणी आहेत. 6 जणी आहेत. किती. 6 जणी. आता षटकोन कसा असतो रे बाळांनो. बघा 1 2 3 4 5 6. ठीक आहे, हा षटकोन आहे. पुढे चला. फरीदा व समीरा विरुद्ध दिशेस बसल्या आहेत. फरीदा व समीरा विरुद्ध आहेत. ठीक आहे, इथं फरीदा द्या आणि त्याच्या विरुद्ध समीरा लिहा. पुढे चला.
समीराच्या डाव्या हाताला ईशा आहे. समीराच्या, आता समीराचं तोंड आतल्या दिशेला असेल तर डावा हात इकडं, म्हणजे समीराच्या डाव्या हाताला कोण आहे? ईशा आहे. पुढं चला. दीपिकाच्या लगतच्या एका बाजूस समीरा, दुसऱ्या बाजूस बबिता आहे. दीपिकाच्या लगत एका बाजूला समीरा असेल तर दीपिका इथं, आणि दुसऱ्या बाजूला कोण असणार आहे? बबिता असणार आहे. ठीक. दीपिकाच्या लगतच्या एका बाजूस समीरा आणि दुसऱ्या बाजूस बबिता आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तर द्या. आता एकच राहिली. कोण राहिली रे? अंतरा राहिली. म्हणजे शिल्लक असलेल्या जागेला अंतराला बसवूया आपल्याला. पुढं चला. अंतराच्या विरुद्ध बाजूस कोण बसलेले आहे? अंतराच्या विरुद्ध बाजूस दीपिका आहे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. पुढं चला. प्रत्येकाने आपल्या विरुद्ध बसलेल्या व्यक्तीबरोबर जागा बदलल्यास समीरा व अंतरामध्ये कोण बसेल? जागा बदलल्यास विरुद्ध, म्हणजे इथं दीपिका आहे तर ती दीपिका इकडे येईल, इकडचे अंतरा त्याच्या विरुद्ध येईल. इकडची ईशा त्याच्या विरुद्ध दिशेला येईल, इकडची बबिता ईशाच्या जागेला येईल. बघा, फरीदा आणि समीरा अशा पद्धतीने जागा बदलल्या. तर काय म्हटलं त्याने? आपल्या विरुद्ध बसलेल्या व्यक्तीबरोबर जागा बदलल्यास समीरा व अंतरामध्ये कोण बसलेले आहे? समीरा आणि अंतरा यांच्यामध्ये कोण बसले रे? बदललेल्या स्थानानुसार ईशा बसलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. मूळ बैठकीतील फक्त फरीदा व समीराने परस्परांच्या जागा बदलल्यास ईशा व दीपिकामध्ये कोण आहे? मूळ बैठकीतील म्हणजे सुरुवातीची बैठक व्यवस्था. ठीक आहे. ही आहे सुरुवातीची बैठक व्यवस्था. याच्यामध्ये फक्त फरीदा आणि समीराने जागा बदलल्या. फरीदाच्या जागेला समीरा गेली, समीराच्या जागेला फरीदा आली. फरीदा व समीराने परस्परांच्या जागा बदलल्यास ईशा व दीपिकामध्ये कोण असेल? आता बघा, ईशा आणि दीपिका, ईशा आणि दीपिकाच्या मध्ये कोण आहे रे? जागा बदलल्यास फरीदा आहे. फरीदा. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटले बा प्रश्नात? आरती, शुभम, पूजा, सुनील, संजय यांना विविध प्रकारची मिठाई आवडते. आरती व शुभम यांना पेढा आवडतो. बघा, आपल्याला ही सगळी माहिती एका तक्त्याच्या रूपात मांडून घ्यायची. काय म्हटलंय? आरती आणि शुभम यांना पेढा आवडतो. मिठाई मी वरती लिहितो. पेढा कोणाकोणाला आवडतो? आरती आणि शुभम या दोघांना पेढा आवडतो. या पद्धतीने ही माहिती लिहिली. पुढे चला. पूजाला फक्त जिलेबी आवडते. चला, पूजाला फक्त जिलेबी आवडते, बाकी काही आवडत नाही. हे वाक्य लक्षात ठेवायचं. बाकी सगळ्या मिठाई ज्यावेळी आपण लिहितोय त्यावेळी सुद्धा ती माहिती आपल्याला लिहावी लागणार आहे. पुढे चला. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. आरती आणि इकडं लाडू. ठीक आहे. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. ठीक आहे. लाडू आणि गुलाबजामुन. आरती व्यतिरिक्त, बरं ठीक आहे, हे नंतर वाक्य आपण लिहूया. संजयला सर्वच मिठाई आवडते. संजयला सर्व मिठाई आवडते. पुढे चला. पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतो. आता पूजा जर सोडली तर बघा, पूजाला फक्त लाडू आवडत नाही, पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतो. ठीक आहे. चला पुढं.
आरती बर्फी सुद्धा आवडीनं खाते. एक मिठाई राहिली आपली, कोणती? बर्फी. आरतीला बर्फी सुद्धा आवडते. आता इथपर्यंत आलो आपण. सुरुवातीपासून एकदा चेक करून घ्या. आरती व शुभम यांना पेढा आवडतो. आरती व शुभम यांना पेढा आवडतो. पुढे चला. पूजाला फक्त जिलेबी आवडते. आता पूजा आहे, तिला फक्त जिलेबी आवडते, बाकी काही आवडत नाही. पुढे चला. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतो. हे वाक्य व्यवस्थित समजून घ्या. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्यांना, आरती सोडून लाडू कोणाकोणाला आवडतो? यांना आवडतो, शुभमला आवडतो आणि संजयला आवडतो. त्या सर्वांना गुलाबजामुन सुद्धा आवडतो. बघा, आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतो. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणारे कोण कोण आहेत? हे दोघ जण आहेत. त्यांना दोघांनाही गुलाबजामुन आवडतो. पुढे चला. संजयला सर्वच मिठाई आवडते लिहिले. पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतो. आता पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतो. आरती बर्फी सुद्धा आवडीनं खाते. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दिलेली सर्व माहिती इथं आपण एका तक्त्याच्या रूपात मांडून घेतली. ठीक आहे, चला पुढं. हां, सुनील राहिला मुलांच्या यादीमध्ये. इथं सुनील लिहूया. आता इथं काय बघा, आरती व्यतिरिक्त लाडू किंवा मग सुरुवातीपासून बघा. आरती व शुभम यांना पेढा आवडतो. पूजाला फक्त जिलेबी आवडते. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्यांना सर्वांना गुलाबजामुन आवडतात. संजयला सर्वच मिठाई आवडते. ठीक आहे, पुढे चला. पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतो. पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतो म्हणजे संजयला सुद्धा लाडू आवडतो. आणि पूजा म्हणजे त्यांनी इथं एक वाक्य दिले पहा, आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना. मग आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन सुद्धा आवडतो. म्हणून सुनीलला लाडू आणि गुलाबजामुन सुद्धा आवडतो. संजयला सर्वच मिठाई आवडते. पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतात. आता पहिला प्रश्न बघू. गुलाबजामुन किती जणांना आवडतात? गुलाबजामुन किती जणांना आवडतात? 1, 2 आणि 3 जणांना आवडतात. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, पुढे चला. फक्त 2 मिठाई आवडणारे कोण कोण आहेत? फक्त 2 मिठाई आवडणारे बघा. आरतीला 3 मिठाई आवडतात. शुभमला 3 मिठाई आवडतात. पूजाला एकच मिठाई आवडते. संजयला 1, 2, 3, 4 मिठाई आवडतात. आणि सुनीलला 2 मिठाई आवडतात. म्हणजे याचा अर्थ फक्त 2 मिठाई आवडणारे कोण कोण आहेत? कुणी इथं स्पष्ट पर्याय दिलेला नाही किंवा या माहितीनुसार आपण उत्तर काढू शकत नाही. मला वाटतं परीक्षा परिषदेनं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. पुढे चला. जिलेबी किती जणांना आवडत नाही? जिलेबी किती जणांना आवडत नाही? या दोघांना आवडते. याचा अर्थ की उरलेल्या तिघांना आवडत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलंय प्रश्नात? राज, संगीता, अलका, वैभव व प्रसाद. ठीक आहे, दिलेली माहिती आपल्याला तक्त्याच्या रूपात लिहून घ्यायची आहे. डाव्या बाजूला मी काय करतो? राज, संगीता, अलका, वैभव आणि प्रसाद यांची नावं लिहितो. ठीक, चला आता पुढे जाऊया. सर्वजण मराठी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. मराठी विषयात सर्वजण प्रथम श्रेणी इथं लिहितो. प्रथम श्रेणीत, प्रथम श्रेणीत, प्रथम श्रेणीत, प्रथम श्रेणीत आणि संगीता सुद्धा प्रथम श्रेणीत. ठीक आहे, सर्वजण मराठी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे चला. राज, अलका व प्रसाद गणित विषयात. राज, अलका आणि प्रसाद. राज, अलका आणि प्रसाद गणित विषयात. तर इतिहास विषयात वैभव, अलका आणि प्रसाद.
इतिहास विषयात बघा, इतिहासात कोण कोण झाले आहेत? वैभव, अलका व प्रसाद. वैभव, अलका आणि प्रसाद. काय म्हटलं पुढं? प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. म्हणजे इथं सुद्धा प्रथम श्रेणीत, हा प्रथम श्रेणीत, हा प्रथम श्रेणीत, विशेष उल्लेख केलाय त्यांनी, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले म्हणून आपण प्रथम श्रेणी लिहिलं. पुढे चला. गणित विषयात प्रथम श्रेणीत असलेले 2 मुलगे. इथं वाक्य खूप महत्वाचं आहे. 2 मुलगे म्हणजे बॉईज, मुलं. बघा, गणित विषयात उत्तीर्ण प्रथम श्रेणीत असलेले 2 मुलगे. गणितात बघा मुलं किती आहेत रे? राज, वैभव आणि प्रसाद अशी 3 मुलं आहेत. त्यात गणितात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण कोण आहे? राज आणि प्रसाद आहे. म्हणजे राज आणि प्रसाद 2 मुलगे इंग्रजी विषयातही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. बघा, गणित विषयात प्रथम श्रेणीत असलेली मुलं, मुलगे म्हटलं, कोण कोण आहेत? राज आहे, तो इंग्रजी विषयात सुद्धा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. दुसरा मुलगा कोण आहे रे जो गणित विषयात उत्तीर्ण आहे? प्रसाद आहे, तो सुद्धा इंग्रजीत प्रथम श्रेणीनं उत्तीर्ण झाला. ही माहिती लिहिली आपण. पुढे चला. संगीता ही विज्ञान, संगीता ही विज्ञान व इंग्रजी विषयातही उत्तीर्ण झाली आहे. आता विज्ञान बघा, संगीता विज्ञान व इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाली आहे. संगीता विज्ञान विषयात उत्तीर्ण आहे आणि इंग्रजी विषयात सुद्धा उत्तीर्ण आहे. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण दिलेलं नाही, थोडीशी काळजी घ्यायची. फक्त उत्तीर्ण दिलं. विज्ञान आणि इंग्रजी विषयातही उत्तीर्ण झाले तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. जी माहिती प्रश्नामध्ये दिली ती सर्व माहिती आपण एका चार्टच्या फॉर्ममध्ये इथं लिहून घेतली. पहिला प्रश्न, विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही? विज्ञान विषयात प्रथम श्रेणी. आता इथं वरती जर काहीच माहिती दिलेली नाही, प्रश्नातच दिलेली नाही, चार्टमध्ये कशी लिहिणार आपण? मग विज्ञान विषयात फक्त उत्तीर्ण संगीता झाली पण प्रथम श्रेणीत झालेली नाही. त्यांनी काय म्हटलंय? प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही? तर प्रथम श्रेणी संगीताला मिळाली नाही, फक्त उत्तीर्ण झाली. प्रथम श्रेणी मिळाली का? नाही. म्हणजे संगीता हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रसादने किती विषयात प्रथम श्रेणी मिळवली आहे किंवा मिळाली आहे? प्रसादला किती विषयात प्रथम श्रेणी मिळाली? बघा, प्रसादचा कॉलम बघा. प्रथम श्रेणी किती विषयात मिळाली? 1, 2, 3 आणि 4 विषयात मिळाली. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. पुढे चला. कोणत्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे? इंग्रजी आणि गणित. मग इंग्रजीवाले बघा, गणितात कोण कोण आहे? राज आहे आणि प्रसाद आहे. राज आणि प्रसादला इंग्रजी आणि गणित विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. गीता, सुजाता, अश्विनी, वंदना या मैत्रिणी आहेत. अश्विनी व्यतिरिक्त सर्वांना चिकू आवडतो. मैत्रिणी आणि त्यांना आवडणारी फळं दिलेले आहेत. ही सगळी माहिती आपल्याला एका चार्टमध्ये लिहायची. गीता, सुजाता, अश्विनी, वंदना या 4 मैत्रिणी आहेत. लिहिलं. पुढे चला. अश्विनी व्यतिरिक्त सर्वांना चिकू आवडतो. चिकू अश्विनी व्यतिरिक्त सर्वांना आवडतो, फक्त अश्विनीला आवडत नाही, बाकी सर्वांना आवडतो. पुढे चला. गीताला पेरू व केळी आवडत नाही. पेरू आणि केळी. कुणाला? गीताला. पेरू आवडत नाही आणि केळी आवडत नाही. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. द्राक्षे गीताला आवडतात आणि वंदनाला आवडतात. दिलेली माहिती जेवढी दिली तेवढीच लिहायची. सुरुवातीला तर्क लावत बसायचं नाही. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. त्यांनी जर इथं म्हटलं असतं फक्त गीता आणि वंदनाला, तर बाकीच्या ठिकाणी आपण
निगेटिव्ह केलं असतं, नको बाबा ह्यांना आवडत नाही असं लिहिलं असतं, पण फक्त नाही वापरलेलं. पुढं चला. सुजाता, अश्विनी, वंदना यांना पेरू आवडतो. सुजाता, अश्विनी आणि वंदनाला पेरू आवडतो. चला पुढं. अश्विनी पेरू व केळी आवडीनं खाते. अश्विनी पेरू आणि केळी आवडीनं खाते. गीता व्यतिरिक्त सर्वजणींना केळी आवडतात. गीताला फक्त केळी आवडत नाही, बाकी सगळ्यांना आवडते. गीता व्यतिरिक्त म्हटलंय, सगळ्यांना केळी आवडते. तर पुढील प्रश्नांची उत्तरे जी माहिती दिली ते सगळी या तक्त्यामध्ये मांडून घेतली. पहिला प्रश्न, कोणाला फक्त 3 फळे आवडतात? फक्त 3 फळं. गीताला 2 आवडतात, सुजाताला 3 आवडतात, वंदनाला 4 आवडतात, अश्विनीला 2 आवडतात. फक्त 3 कोणाला आवडतात रे? सुजाताला फक्त 3 फळं आवडतात. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न, कोणाला 4ही प्रकारची फळे आवडतात? 4ही प्रकारची फळं कोणाला आवडतात? वंदनाला आवडतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा पुढच्या प्रश्नाची सूचना काय दिलेली आहे. अजय, महेश, रीना आणि उमा. अजय, महेश, रीना आणि उमा हे खेळाडू आहेत. ही माहिती सगळी आपण या चार्टमध्ये लिहिणार आहे. अजय, महेश, रीना हे खेळाडू आहेत. महेश व उमा कबड्डी खेळत नाहीत. महेश व उमा कबड्डी खेळत नाहीत. बघा, महेश आणि उमा कबड्डी खेळत नाहीत. पुढे चला. अजय फुटबॉल व्यतिरिक्त इतर खेळ खेळतो. अजय फुटबॉल व्यतिरिक्त म्हणजे फुटबॉल खेळत नाही, इतर सर्व खेळ खेळतो, जेवढे असतील तेवढे. ठीक आहे. पुढे चला. उमा व रीना खो खो खेळत नाहीत. उमा आणि रीना ह्या खो खो खेळत नाहीत. पुढे चला. तर पुढील प्रश्नांची उत्तरे योग्य पर्यायातून निवडा. चला. कोणता खेळ सर्व खेळाडू खेळतात? बघा, कबड्डी, फुटबॉल, खो खो. कोणता खेळ खेळतात? आता कबड्डी खेळतात का? नाही, कबड्डी सगळेजण खेळत नाही. खो खो खेळतात का? नाही खेळत. फुटबॉल खेळतात का? नाही खेळत. म्हणजे आपण तर्क लावला पाहिजे की हे 3 खेळ तर सगळेजण खेळत नाहीत. याचा अर्थ हे 3 सोडून दुसरा कोणता तरी खेळ असणार आहे जे सगळेजण खेळतील. बॅडमिंटन असं आहे जे सगळेजण खेळतील. आपण या चार्टमध्ये त्याला सहभागी करू. बॅडमिंटन असा खेळ आहे जे सगळेजण खेळतात, कारण प्रश्नामध्ये तशी माहिती दिली, ती माहिती याच्यामध्ये मी ॲड केली. पुढे चला. कबड्डी खेळणारे खेळाडू कोणते? आता कबड्डी कोण कोण खेळतंय बघा. एक अजय खेळतोय आणि मग त्याच्या सोबतीला कोण असेल? बघा, अजय सोबत महेश तर नाही, महेश कबड्डी खेळत नाही, पहिला कॅन्सल. पुढे दिला अजय सोबत रीना आहे. अजय सोबत रीना, ठीक आहे, तात्पुरतं थांबूया. पुढे जाऊया. रीना आणि उमा, तर उमा खेळत नाही म्हणून तिसरा कॅन्सल करा. अजय आणि उमा, आता उमा खेळत नाही म्हणून हा पण कॅन्सल करा. याचा अर्थ प्रश्नावरून आपण तर्क लावू शकतोय की अजय आणि रीना हे खेळत आहेत. म्हणजे रीना सूचनेमध्ये जरी दिलेलं नसलं तर प्रश्नाच्या आधारे आपण लिहू शकतोय की बाबा कबड्डी खेळणारी आहे रीना सुद्धा. पुढे चला. कोणता खेळाडू फक्त 2 खेळ खेळतो? फक्त 2 खेळ. अजय तर 3 खेळतोय. त्याच्यानंतर उमा आहे, रीना आहे. महेश तर एकच उल्लेख दिलाय. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, महेश एकच खेळणार आहे, कॅन्सल करून टाका. अजय 3 खेळ खेळणार आहेत, कॅन्सल करून टाका. पुढे चला. रीना 2 खेळ खेळणारी आहे आणि उमा
उमा एकच खेळ खेळणार आहे म्हणून तिलाही कॅन्सल करून टाका. सो म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ही सगळी माहिती आपल्याला एका चार्टच्या रूपाने लिहावी लागेल. अमिता, अमर, गणेश, युतिका, गणेश आणि युतिका असे 4 जण दिलेले आहेत. आता त्यांनी वापरलेली उपकरणं कोणते आहेत पहा. गणेश व्यतिरिक्त सर्वजण AC वापरतात. बघा AC गणेश फक्त वापरत नाही, बाकी सर्वजण गणेश व्यतिरिक्त AC वापरतात. पुढं अमिता व युतिकाकडे फ्रीज आहे. फ्रीज हे उपकरण अमिता व युतिकाकडे आहे. अमिताकडे आहे आणि युतिकाकडे आहे. पुढे चला. अमरकडे ओव्हन व्यतिरिक्त इतर सर्व उपकरणे आहेत. अमरकडे ओव्हन व्यतिरिक्त अमरकडे ओव्हन फक्त नाही, बाकीचे सगळे उपकरण असतील. पुढे चला. अमर तसेच युतिकाकडे मोबाईल आहे. मोबाईल अमर कडं आणि युतिकाकडं मोबाईल आहे. युतिका व गणेश यांच्याकडे ओव्हन व मोबाईल आहे. युतिकाकडं ओव्हन आणि मोबाईल आहे. बघा युतिकाकडं ओव्हन आणि मोबाईल आहे. गणेश याच्याकडं ओव्हन, गणेशकडं ओव्हन आणि मोबाईल आहे. अशा पद्धतीनं दिलेली सगळी माहिती आपण एका चार्टमध्ये लिहिली. प्रश्न बघा, कोणाकडे 4ही उपकरणं आहेत. 4ही उपकरणं कोणाकडे आहेत? युतिकाकडे आहेत. युतिका कुठे? पर्याय क्रमांक 2. चला पुढं. मोबाईल कोणाकडं नाही. मोबाईल बघा युतिकाकडं आहे, गणेशकडं आहे, अमरकडं आहे. कोणाकडं नाही रे? अमिताकडं मोबाईल नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नामधली सूचना पहा. अमित, गणेश, रीना, सीमा, महेश, मीना हे वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. किती जण आहेत रे? 1 2 3 4 5 6 जण आहेत. मीनाच्या डाव्या बाजूस अमित व उजव्या बाजूस गणेश आहे. समजा इथं मीना आहे, तर तिच्या डाव्या बाजूला कोण आहे रे? बघा व्यवस्थित समजून घ्या. मीनाच्या डाव्या बाजूस अमित, डाव्या बाजूला अमित लिहिला. पुढं उजव्या बाजूस गणेश, तिच्या उजव्या हाताला गणेश, गणेश आहे. पुढं चला. अमितच्या समोर सीमा आहे. अमितच्या समोर कोण आहे? सीमा आहे. कोणत्याही मुलाच्या डावीकडील व उजवीकडील पहिल्या स्थानावर मुलगा बसलेला नाही. सिंपल आहे, हे वाक्य समजून घ्या. मुलाच्या डावीकड उजवीकडं पहिल्या स्थानावर मुलगा बसला नाही, याचा अर्थ मुलाच्या डावीकड किंवा उजवीकड मुलगा नको आहे, मुलगी पाहिजे. ठीक आहे. तर आता अमितच्या उजवीकड तर मीना आहे, तर डावीकड मुलगीच असायला पाहिजे. गणेशच्या डावीकड आणि उजवीकड मुलगीच आली. ठीक आहे. आता कोण राहिले रे? 2 जण आपल्याकडे. बघा कोण कोण राहिले? रीना राहिली, रीना आणि महेश. रीना आणि महेश. आता आपल्याला माहिती आहे मुलाच्या डावीकडं आणि उजवीकडं मुलगीच पाहिजे. म्हणजे अमितच्या डावीकडं कोण येणार आहे? उरलेली मुलगी कोण? रीना. आणि शिल्लक राहिलेली जागा कोणासाठी आहे? महेशसाठी. ठीक आहे. चला. महेशच्या समोर कोण बसलेले आहे? महेशच्या समोर कोण आहे रे? मीना आहे. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न. गणेशच्या डावीकडील व्यक्तीच्या समोर, गणेशच्या डावीकडील व्यक्ती कोण आहे? मीना आहे. आणि मीनाच्या समोर, डावीकडील व्यक्तीच्या समोर म्हणजे मीनाच्या समोर कोण आहे रे? महेश आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. या ठिकाणी तर्क आणि अनुमान या घटकावरील आत्तापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न आपण सखोल स्पष्टीकरणासह पाहिले. याच्यामध्ये कोणाची काय शंका असेल
काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, किंवा या व्यतिरिक्त आणखी कोणता टॉपिक तुम्हाला कठीण वाटत असेल तरी तोही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. त्यावरती नक्कीच आपण पुढे व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, थँक्यू.